हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर यूट्यूब चॅनल. नमस्कार मित्रांनो, मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो संदीप सर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज 23 सप्टेंबर 2025 आजच्या दिवसाच्या ज्या काही चालू घडामोडीवर आधारित प्रश्न आहेत, या ठिकाणी ते मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन आज या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. तर आपल्या या व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत नक्कीच पाहायचंय. आणि मित्रांनो, हे जे काही प्रश्न आहेत हे तुम्हाला ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहेत. त्यामुळे या ठिकाणी अजिबात विचार करायचा नाही की हे फक्त पोलीस भरतीलाच चालतील किंवा एसएससी जीडीलाच चालतील, अग्निवीरला चालतील, असा विचार अजिबात करायचा नाहीये. हे तुम्हाला ऑल कॉम्पिटिटिव्ह एक्झामला हे प्रश्न विचारलेच जातील. ओके, या ठिकाणी लक्षात ठेवायचंय. आणि मित्रांनो, तुम्ही जर आपल्या संदीप सर अकॅडमी या युट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचंय. ओके, जास्त टाइमपास न करता आजच्या व्हिडिओ सेशनला सुरुवात करूया. पहा मित्रांनो, या ठिकाणी पहिला प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे की वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्ट 2025 मध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे. तर या ठिकाणी बघा मित्रांनो, या पहिल्या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन ए 63वा. या ठिकाणी लक्षात घ्यायचंय मित्रांनो की वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्ट 2025 नुसार भारताचा 63वा क्रमांक आहे. ओके, या ठिकाणी बघा मित्रांनो, आपण काही रँक आणि काही कंट्रीज दिलेल्या आहेत. ओके, सर्वात आधी बघा, वर्ल्ड टॅलेंट रँकिंग मध्ये स्वित्झर्लंड या देशाचा प्रथम क्रमांक आहे. त्यानंतर लक्झमबर्ग याचा दुसरा क्रमांक आहे, तर आइसलँडचा तिसरा आणि हाँगकाँगचा चौथा आहे. या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो. आणि वर्ल्ड टॅलेंट रँकिंग रिपोर्ट मध्ये आपला 63वा क्रमांक लागल्यामुळे या ठिकाणी त्याचं जे काही महत्वपूर्ण कारण आहे ते म्हणजे इन्व्हेस्टमेंट अँड डेव्हलपमेंट मध्ये भारताला कमी गुण मिळालेले आहेत. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे. म्हणजे काय, तर शिक्षण, सार्वजनिक गुंतवणूक, शिक्षक विद्यार्थी प्रमाण यांसारख्या गोष्टींमध्ये आपल्याला सुधारणा करणे अपेक्षित आहे. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. आणि आपण या ठिकाणी अजून जाणून घेऊया की अजून काही इंडेक्स ज्यामध्ये भारताचा कितवा क्रमांक आहे यावर आपण थोडक्यात आता रिव्हिजन टाकून घेऊया. ओके, या ठिकाणी बघा, सर्वात आधी ग्लोबल डिजिटल नॉमॅड रिपोर्ट 2025 नुसार 38वा क्रमांक आहे. त्यानंतर मानव विकास निर्देशांक यामध्ये 130वा, तर जागतिक नवोन्मेष निर्देशांक मध्ये 38वा, त्यानंतर जागतिक स्पर्धात्मक रँकिंग मध्ये 41वा, त्यानंतर जागतिक शांतता निर्देशांक हा यामध्ये 115वा, हेनली पासपोर्ट निर्देशांक यामध्ये 77वा, फ्रिपा कमवारी यामध्ये 133वा, त्यानंतर जागतिक दहशतवाद निर्देशांक मध्ये 14वा आणि शेवटचा म्हणजे हुरुन ग्लोबल युनिकॉर्न इंडेक्स मध्ये 3रा. या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. हे प्रश्न देखील आयएमपी असू शकतात, हे देखील विचारले जाऊ शकतात. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. बघा मित्रांनो, या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे. 2025 मध्ये सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या धोरणात्मक परस्पर संरक्षण कराराची मुख्य वैशिष्ट्ये काय आहे. तर या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी, एका देशावरील हल्ला हा दोन्ही देशांवर हल्ला मानले जाईल. हे या ठिकाणी या कराराचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या ठिकाणी बघा मित्रांनो, अजून काही थोडक्यात जाणून घेऊया. सौदी अरब व पाकिस्तान यांचा धोरणात्मक परस्पर संरक्षण करार हा 17 सप्टेंबर 2025 रोजी झाला आहे. हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. हा प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो. या ठिकाणी ही तारीख देखील विचारला जाऊ शकते की सौदी अरेबिया व पाकिस्तान मध्ये जो काही करार झाला तो कोणत्या तारखेला झालेला आहे, असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. त्यामुळे या प्रश्नाकडे देखील दुर्लक्ष अजिबात करायचं नाही. त्यानंतर या कराराबाबत आपण अजून काही अधिकची माहिती पाहूया. परस्पर रक्षा प्रतिज्ञा म्हणजे म्युच्युअल डिफेन्स प्ले करारात म्हटले आहे की जर एखाद्या देशावर आक्रमण झाले तर ते आपल्या देशावर झालेल्या आक्रमणासारखे मानले जाईल. म्हणजे काय, तर कोणत्याही बाह्य आक्रमणाची स्थिती असल्यास दोन्ही देश एकत्रितपणे प्रतिसाद करतील. त्यानंतर या कराराचा जो काही उद्दिष्ट आहे तो म्हणजे आक्रमण करण्याचा धोका कमी होऊ शकेल म्हणून दोन्ही देशांनी एकत्रितपणे धोरणात्मक स्थिती मजबूत करणे, सैन्य सहाय्य, संरक्षणात्मक क्षमता वाढवणे इतकी निवारक भूमिका बजवावी. त्यानंतर मित्रांनो, पाकिस्तानच्या सरकारने स्पष्ट केले आहे की हा करार कोणत्याही तिसऱ्या देशाविरुद्ध नाही. म्हणजे या ठिकाणी दोन देश मिळून कोणत्याही तिसऱ्या देशाविरुद्ध कटकारस्थान रचणार नाहीत. हे या ठिकाणी पाकिस्तानच्या सरकारने स्पष्ट केले आहे. हे पूर्णपणे संरक्षणात्मक आहे. कोणतेही देश स्पष्ट नोंदलेले नाहीत की आक्रमण करणारा देश कोण असेल. ओके, हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो. चला पाहूया पुढील प्रश्न. INS राजाली हे कोणत्या राज्यात स्थित भारतीय नौदलाचे हवाई तळ आहे.
या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी तमिळनाडू हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। बघा या ठिकाणी लक्षात घ्यायचे की INS राजाली हे तमिळनाडूतील अरक्कोणम जवळील भारतीय नौदलाचे हवाई तळ आहे जे 11 मार्च 1992 रोजी कार्यान्वित झाले। बघा मित्रांनो ही तारीख तुम्ही लक्षात ठेवायची की INS राजाली हे विमानतळ जे काही नौदलाचे हवाई तळ आहे हे 11 मार्च 1992 रोजी कार्यान्वित झाले आहे हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो। त्यानंतर आपल्या आशियातील सर्वात लांब लष्करी धावपट्टी आहे आणि ते ऑपरेशन्स आणि प्रशिक्षण दोन्हींसाठी उपयुक्त आहे। त्यानंतर मित्रांनो जाणून घेऊया तमिळनाडू राज्याबद्दल थोडीफार माहिती। या ठिकाणी बघा स्थापना केव्हा झालेली तमिळनाडू राज्याची तर 1 नोव्हेंबर 1956 रोजी। ओके या ठिकाणी याचे जे काही मुख्यमंत्री आहेत ते आहेत MK स्टॅलिन। त्यानंतर जे काही राज्यपाल आहेत ते आहेत RN रवी। त्यानंतर या राज्याची जी काही राजधानी आहे ती आहे चेन्नई। त्यानंतर मित्रांनो महत्त्वाचे जे काही राष्ट्रीय उद्यान आहेत पहिला आहे मन्नर मरीनची आखात, त्यानंतर इंदिरा गांधी, मुदुमलाई, मुकुर्ती। ओके हे या ठिकाणी लक्षात ठेवायचंय। त्यानंतर जी काही महत्त्वाची धरणे आहेत मेत्तूर, भवानी सागर। ओके हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो। चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे। बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे BCCI चे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्याची माहिती आलेली आहे हे या ठिकाणी आपल्याला विचारलेलं आहे मित्रांनो। तर या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए। या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो की याचं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते आहे ऑप्शन ए मिथुन मन्नास हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। या ठिकाणी बघा मिथुन मन्नास यांनी 21 सप्टेंबर 2025 रोजी आपली उमेदवारी नोंदवली होती आणि 28 सप्टेंबर 2025 रोजी होणाऱ्या वार्षिक सर्वसाधारण सभेत त्यांची निवड एकमताने होण्याची शक्यता या ठिकाणी दर्शवली आहे। ओके त्यानंतर मित्रांनो आपण या ठिकाणी जाणून घेऊया की 2025 मधील महत्त्वाच्या नियुक्त्या। या ठिकाणी बघा 2025 मधील ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झाल्या आहेत त्यावर आपण एकदा या ठिकाणी रिव्हिजन टाकून घेऊया। बघा मित्रांनो सर्वात आधी जागतिक बँकचे अध्यक्ष म्हणून 2025 मध्ये अजय बंगा यांची नियुक्ती झाली आहे। त्यानंतर IMF म्हणजे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीची नवी व्यवस्थापिक संचालक म्हणून या ठिकाणी 2025 मध्ये क्रिस्टॅलिना जॉर्जेवा यांची नियुक्ती झालेली आहे। त्यानंतर मित्रांनो 2025 मध्ये संयुक्त राष्ट्रांच्या महासभेचे अध्यक्ष म्हणून फिलिपिन्सचे परराष्ट्र मंत्री एनरिक मनालो यांची नियुक्ती झाली आहे। त्यानंतर 2025 मध्ये सौदी अरेबियाचा नवा क्राऊन प्रिन्स म्हणून प्रिन्स खालिद बिन सलमान यांची नियुक्ती झाली आहे। त्यानंतर 2025 मध्ये IOC म्हणजे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कम्युनिटी चे नवे अध्यक्ष म्हणून सेबॅस्टियन को यांची नियुक्ती झाली आहे। त्यानंतर 2025 मध्ये CAG म्हणजे भारताचे नियंत्रक व महालेखा परीक्षक म्हणून गिरीश चंद्र मुर्मू यांची पुनर्नियुक्ती झालेली आहे मित्रांनो हे या ठिकाणी लक्षात ठेवायचे। अजून काही आहेत त्यामध्ये बघा 99वे अखिल भारतीय मराठी साहित्यिक संमेलन अध्यक्षपदी विश्वास पाटील यांची नियुक्ती झाली। तर नवीन उपराष्ट्रपतीपदी CP राधाकृष्णन यांची नियुक्ती झाली। त्यानंतर खान मंत्रालय सचिवपदी पियुष गोयल यांची नियुक्ती झाली। तर असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडियाच्या अध्यक्षपदी संदीप सिक्का यांची नियुक्ती झालेली। त्यानंतर अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेच्या नवीन संचालकपदी प्राचार्य प्रदीप कुमार प्रजापती यांची नियुक्ती झालेली। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। या ठिकाणी बघा मित्रांनो पुढील प्रश्न दिलेला आहे अदम्या क्लास फास्ट पेट्रोल व्हेसल्स मधील पहिले जहाज ICGS अदम्या कोणत्या बंदरावर कार्यान्वित झाले आहे। या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी पारादीप बंदर हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो। या ठिकाणी बघा 51 मीटर लांबीचे हे जहाज गोवा शिपयार्ड लिमिटेडने आत्मनिर्भर भारत अंतर्गत 60% पेक्षा जास्त स्थानिक सामग्रीसह स्वदेशी बनावटीचे आहे। त्यानंतर मित्रांनो भारताच्या सागरी हितांचे रक्षण करण्यासाठी ICG क्षेत्र अंतर्गत ICGS अदम्या पारादीप येथे तैनात असेल। त्यानंतर मित्रांनो याविषयी आपण थोडी अधिकची माहिती जाणून घेऊया। या ठिकाणी लक्षात घ्यायचे की ICGS अदम्या ही 51 मीटर लांबीची आणि 230 टन वजनाची जहाज आहे ज्यात 28 नॉट्स वेगाने धावण्याची क्षमता आहे। या ठिकाणी हा प्रश्न लक्षात ठेवायचा आहे मित्रांनो की याच्यामध्ये 28 नॉट वेगाने धावण्याची या जहाजाची क्षमता आहे
या जहाजात CRN 9130 मिमी गन आणि 2 12.60 मिमी स्टॅबिलाइज रिमोट कंट्रोल मशीन गन्स यांसारखी शस्त्रे आहेत। यात स्वदेशी विकसित कंट्रोलेबल पिच प्रोपेलर्स आणि गिअरबॉक्स यांसारखी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची वापर केली आहे, ज्यामुळे ऑपरेशन क्षमता आणि समुद्रातील कार्यक्षमतेत वाढ झाली आहे। या ठिकाणी लक्षात ठेवायचं मित्रांनो। चला पाहूया पुढील प्रश्न। सप्टेंबर 2025 मध्ये अफलाटॉक्सिनच्या चिंतेमुळे कोणत्या देशाने भारतातून शेंगदाण्याची आयात थांबवली आहे? तर या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी इंडोनेशिया। या ठिकाणी बघा मित्रांनो, अफलाटॉक्सिन हे एस्परगिलस फ्लेवर्स आणि एक्सपरगिलस पॅरासिटिकस या बुरशींपासून तयार होणारे विषारी संयुग आहेत, जे यकृताच्या कर्करोगाशी आणि आरोग्य धोक्याशी जोडलेले आहे। या ठिकाणी आपण इंडोनेशिया देशाविषयी अधिकची माहिती पाहूया मित्रांनो। या ठिकाणी लक्षात घ्यायचे की इंडोनेशिया देशाचे अध्यक्ष जे काही आहेत ते आहेत प्रबोवो सुबियांतो। त्यानंतर या ठिकाणी याची जी काही राजधानी आहे ती आहे जकार्ता। त्यानंतर या देशाचे जे काही चलन आहे मित्रांनो ते आहे इंडोनेशियन रुपया आणि या देशाचे जे काही एकूण क्षेत्रफळ आहे मित्रांनो ते आहे 19,04,569 चौरस किमी। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। दरवर्षी जागतिक अल्झायमर दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? या ठिकाणी बघा मित्रांनो, या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन बी 21 सप्टेंबर। या ठिकाणी बघा मित्रांनो, या दिवसाचा जो काही उद्देश आहे तो म्हणजे अल्झायमर रोग आणि इतर प्रकारच्या डेमेन्शिया रोगांबद्दल जागरूकता वाढवणे, या आजारांशी संबंधित गैरसमज दूर करणे आणि बाधित लोकांसाठी सहानुभूती व पाठिंबा वाढवणे हा यामागचा उद्देश आहे मित्रांनो। त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न। भारत FAO ब्लू पोर्ट प्रकल्पासाठी निवडलेल्या पायलट पोर्टपैकी कोणते समाविष्ट नाही? या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए पारादीप ओडिशा। या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो की जागतिकचे ब्लू पोर्ट विकसित करण्यासाठी भारताच्या मत्स्य व्यवसाय विभाग आणि अन्न आणि कृषी संघटनेने तांत्रिक सहकार्य कार्यक्रमावर स्वाक्षरी केली आहे। त्यानंतर मित्रांनो या उपक्रमाचे जे काही उद्दिष्ट आहे मित्रांनो ते म्हणजे माशांचा बंदरांना स्मार्ट, शाश्वत आणि समावेशक ब्लू पोर्ट मध्ये अपग्रेड करणं आहे, ज्यामुळे आर्थिक वाढ आणि पर्यावरणीय संरक्षणाला चालना मिळेल। चला मित्रांनो पाहूया पुढचा प्रश्न। बघा या ठिकाणी पुढचा प्रश्न दिलेला आहे, मेगा इंजिनिअरिंगला भारतातील पहिल्या खासगी धोरणात्मक पेट्रोलियम रिझर्व्हरच्या बांधकाम आणि व्यवस्थापनेसाठी किती किमतीचा कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे? तर या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन डी 5,700 कोटी रुपये। हे या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो, किती? 5,700 कोटी। ओके, या ठिकाणी बघा सर्वात आधी याचं जे काही स्थान आहे किंवा ठिकाण आहे ते आहे पदूर कर्नाटक मध्ये। त्यानंतर वाढवलेली साठवण क्षमता या ठिकाणी लक्षात घ्यायचे की किती क्षमता या ठिकाणी वाढवलेली आहे, तर सध्याच्या 5.33 MMT च्या साठवण क्षमतेपेक्षा 2.5 MMT ची वाढ होईल, ज्यामुळे भारताच्या कच्च्या तेलाच्या साठवणीसाठी जी काही क्षमता आहे या क्षमतेत 8 ते 9 दिवसांची काय होणार आहे तर वाढ होणार आहे। या ठिकाणी लक्षात ठेवायचे मित्रांनो। चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न। बाळंतपणादरम्यान माता मृत्यू शून्य करणारा भारतातील पहिला केंद्रशासित प्रदेश कोणता ठरलेला आहे? या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी पुडुचेरी। या ठिकाणी लक्षात घ्यायचं मित्रांनो की 2024-25 मध्ये पुडुचेरीमध्ये माता मृत्यूचे जे काही दर आहे मित्रांनो हा 0% ठरला आहे, तर नवजात मृत्यू दर देखील हा लक्षणिकरित्या कमी झाला आहे। या ठिकाणी लक्षात घ्यायचंय मित्रांनो। या ठिकाणी बघा भारतातील माता मृत्यू दर MMR जो काही हा रिपोर्ट आहे यामध्ये आपण तुलनात्मक आकडे या ठिकाणी जाणून घेऊया। सर्वात आधी बघा आपण या ठिकाणी राज्य दिलेले, त्यानंतर 2023 नुसार त्यांची अंदाजे आकडेवारी, त्यानंतर या ठिकाणी आपण काही टीप दिलेल्या आहेत मित्रांनो। या ठिकाणी सर्वात आधी पहिलं राज्य आहे ते म्हणजे पुडुचेरी। या ठिकाणी लक्षात घ्यायचे याचा जो काही आकडा आहे मित्रांनो हा 0 आहे। त्यानंतर या ठिकाणी लक्षात घ्यायचे की पहिला केंद्रशासित प्रदेश हा 0 माता मृत्यू हा ठरलेला आहे। त्यानंतर केरळ या राज्यातील 42 आकडा आलेला आहे मित्रांनो, राष्ट्रीय सरासरीपेक्षा खूप चांगले आहे। त्यानंतर महाराष्ट्राचा 46 आहे मित्रांनो। या ठिकाणी लक्षात घ्यायचे की राष्ट्रीय सरासरीपेक्षा कमी आहे। त्यानंतर तामिळनाडू राज्याचा 55 उत्तम सार्वजनिक आरोग्य सेवा आहे मित्रांनो।
त्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये 90 देशातील उच्चतम मातृमृत्यू दरांपैकी एक आहे मित्रांनो. ओके, हे या ठिकाणी लक्षात घ्यायचंय. आणि बिहार देखील 90 मित्रांनो उच्च जोखीम क्षेत्र आणि सुधारणा चालू आहे, या ठिकाणी लक्षात घ्यायचंय मित्रांनो. चला जाणून घेऊया पुढचा प्रश्न. कोणत्या संस्थेने पीएफ ट्रॅकिंगच्या सोप्या पद्धतीसाठी पासबुक लाईट ही नवीन सुविधा सुरू केली आहे? हे बघा मित्रांनो, या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे ते म्हणजे ऑप्शन बी, ईपीएफओ. या ठिकाणी लक्षात घ्यायचंय मित्रांनो की ईपीएफओ याचा जो काही फुल फॉर्म आहे तो म्हणजे एम्प्लॉईज प्रोव्हिडंट फंड ऑर्गनायझेशन, हे या ठिकाणी याचा फुल फॉर्म असणार आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा, केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया, या ठिकाणी लक्षात घ्यायचंय मित्रांनो की केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी या वैशिष्ट्याच्या लॉन्चची घोषणा केली होती. हा प्रश्न आयएमपी असू शकतो मित्रांनो, याकडे दुर्लक्ष करायचं नाहीये. त्यानंतर बघा, नवीन प्रणालीसह खात्याच्या तपशिलीचा सारांश थेट मुख्य ईपीएफओ वेबसाईटवर उपलब्ध आहे, हे देखील या ठिकाणी लक्षात घ्यायचे मित्रांनो. त्यानंतर पाहूया पुढील प्रश्न. अर्शदीप सिंगने कोणत्या खेळाडूला बाद करून त्याचा 100वा T20 विकेट घेतला आहे? या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन ए, विनायक शुक्ला, हे याचं योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो. या ठिकाणी जाणून घ्यायचंय की अर्शदीप सिंग यांनी 2025 आशिया कप मध्ये ओमान विरुद्धच्या सामन्यात त्यांचा 100वा T20 विकेट घेतला. या ऐतिहासिक विकेटासाठी त्यांनी ओमानच्या विनायक शुक्ला यांना बाद केले. चला मित्रांनो, जाणून घेऊया याबद्दल थोडी अधिक माहिती. या कामगिरीमुळे अर्शदीप सिंग हे पुरुष T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 100 विकेट घेणारे पहिले भारतीय गोलंदाज ठरले आहेत आणि त्यांनी 64 सामन्यात ही यश मिळवले, ज्यामुळे ते या माइलस्टोन पर्यंत पोहोचणारे 25वे गोलंदाज ठरले आहेत. ओके, चला मित्रांनो जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न दिलेला आहे, 23 सप्टेंबर 2025 रोजी कोणत्या ठिकाणी नवीन आंतरराष्ट्रीय क्रूज टर्मिनलचे उद्घाटन झाले आहे? तर या ठिकाणी याचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन सी, मुंबई, हे या ठिकाणी याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके, या ठिकाणी लक्षात घ्यायचे की 23 सप्टेंबर 2025 रोजी मुंबईतील इंदिरा डॉक येथील मुंबई इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेले आहेत. बघा मित्रांनो, या ठिकाणी हा नवीन प्रश्न देखील या ठिकाणी तयार झालेला आहे की या ठिकाणी मुंबई इंटरनॅशनल क्रूज टर्मिनलचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले होते? तर या ठिकाणी याचं उत्तर येणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते. या प्रश्नाकडे देखील दुर्लक्ष करायचं नाहीये मित्रांनो. हा प्रश्न म्हणजे कोणत्याच प्रश्नाकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाही. कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, चालू घडामोडीवर आधारित कोणताही प्रश्न विचारला जाऊ शकतो, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाकडे बारकाईने लक्ष द्यायचंय. ओके, चला याबद्दल बघा अजून. हा टर्मिनल भारतातील सर्वात मोठा क्रूज टर्मिनल आहे, ज्याचे क्षेत्रफळ या ठिकाणी बघा, ज्याचे क्षेत्रफळ किती आहे? 4,15,000 चौरस फूट आहे. हा प्रश्न देखील तयार होऊ शकतो. ओके, या टर्मिनलचे जे काही क्षेत्र आहे ते किती आहे असा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. तर तुम्हाला त्याचं फटक्यात आन्सर करता आलं पाहिजे, 4,15,000 चौरस फूट. ओके, चला पाहूया मुंबई राज्याबद्दल काही थोडक्यात माहिती. मुंबई राज्याची जी काही स्थापना आहे ही 1668 मध्ये झाली. या ठिकाणी याचे जे काही सध्याचे मुख्यमंत्री आहेत ते आहेत देवेंद्र फडणवीस. त्यानंतर जे काही राज्यपाल आहेत ते आहेत आचार्य देवव्रत. त्यानंतर मुंबई या राज्याचे जे काही एकूण क्षेत्रफळ आहे ते आहे 6,328 चौरस किमी. त्यानंतर या ठिकाणी याचे जे काही राष्ट्रीय उद्यान आहेत हे जाणून घेऊया. पहिलं आहे सह्याद्री राष्ट्रीय उद्यान, त्यानंतर नागझिरिया टायगर रिझर्व, त्यानंतर भीमाशंकर राष्ट्रीय उद्यान. त्यानंतर या ठिकाणी जे काही महत्वाची धरणे आहेत ती म्हणजे तळोंदे धरण, कृष्ण धरण, गणेशगिरी, त्यानंतर वाझिरा. ओके, चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 23 सप्टेंबरला जम्मू काश्मीरमध्ये कोणत्या कारणांमुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली? तर या ठिकाणी या प्रश्नाचं जे काही योग्य उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी, महाराजा हरिसिंग यांचा जन्मदिन. या ठिकाणी लक्षात घ्यायचंय मित्रांनो की या कारणास्तव 23 सप्टेंबरला जम्मू काश्मीरच्या शाळांना सुट्टी जाहीर केली जाते. याचं कारण काय मित्रांनो? तर महाराजा हरिसिंग हे जम्मू आणि काश्मीरचे शेवटचे महाराज होते, ज्यांनी 1947 मध्ये भारताशी राज्याच्या विलीनतेचा करार केला. मित्रांनो, हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो की महाराजा हरिसिंगने भारताशी विलीनतेचा करार कोणत्या साली केला? तर या ठिकाणी याचं वर्ष आपल्याला लक्षात असलं पाहिजे, ते म्हणजे 1947.
त्यानंतर मित्रांनो या दिवशी त्यांचा जन्मदिन साजरा केला जातो, जो राज्यस्तरीय सार्वजनिक सुट्टी म्हणून घोषित केला आहे, ज्यामुळे 23 सप्टेंबर 2025 रोजी जम्मू आणि श्रीनगर शहरातील सर्व शाळा या बंद राहतात. चला मित्रांनो पाहूया पुढील प्रश्न. 23 सप्टेंबर 2025 रोजी 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये शाहरुख खानला कोणता पुरस्कार मिळाला? तर या ठिकाणी याचं जे काही उत्तर असणार आहे मित्रांनो ते म्हणजे ऑप्शन बी, सर्वोत्तम अभिनेता. म्हणजे काय मित्रांनो, तर बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड या ठिकाणी यांना देण्यात आलेला आहे. ओके, बेस्ट ऍक्टरचा जो काही अवॉर्ड आहे मित्रांनो हा या ठिकाणी शाहरुख खानला देण्यात आलेला आहे. सर्वोत्तम अभिनेता म्हणजेच काय, तर बेस्ट ऍक्टर हा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार या ठिकाणी शाहरुख खानला देण्यात आलेला आहे. हे मी आधीच सांगितलं मित्रांनो. हा पुरस्कार त्यांना जवान या चित्रपटासाठी देण्यात आलेला आहे. बघा मित्रांनो, हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल, खूपच छान पिक्चर आहे मित्रांनो, खूपच छान मूवी आहे ही. यामध्ये आपल्या भारतातील काय काय घटना आहेत किंवा कशी अर्थव्यवस्था आहे याबाबत थोडा खुलासा केलेला आहे मित्रांनो. हा पिक्चर जर तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पाहायचा आहे, खूपच छान मूवी आहे मित्रांनो. ओके, त्यानंतर बघा हा पुरस्कार त्यांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान करण्यात आलेला आहे. आणि शाहरुख खानच्या जवान चित्रपटाचे जे काही दिग्दर्शन ज्यांनी केले आहे मित्रांनो ते आहेत अटली कुमार. ओके, अटली कुमार यांनी या पिक्चराचे दिग्दर्शन केले आहे मित्रांनो. चला जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे वितरण कोणत्या शहरात केले जाते? बघा मित्रांनो, हा देखील खूप छान प्रश्न आहे आणि विचारला पण जाऊ शकतो. याकडे लक्ष द्यायचं नाही मित्रांनो. या प्रश्नाला डायरेक्ट IMP करायचे किंवा स्टार करून ठेवायचे. ओके, या प्रश्नाला काय करायचंय मित्रांनो, स्टार करून ठेवायचंय. काय करायचंय, स्टार करा मित्रांनो. ओके, महत्वाचा प्रश्न आहे. बघा या ठिकाणी 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्काराचे जे काही वितरण आहे हे नवी दिल्ली येथे करण्यात येते. या ठिकाणी लक्षात घ्यायचंय की 71वे राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या वतीने दिले जाते. हा प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो. ओके, या प्रश्नाकडे दुर्लक्ष करायचं नाही मित्रांनो. त्यानंतर बघा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार हे 1954 वर्षी सुरू झाले आहे. बघा मित्रांनो, राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार केव्हा सुरू झाले किंवा कोणत्या सालापासून सुरू झाले तर या ठिकाणी आपल्याला सांगता आलं पाहिजे की 1954 वर्षी. ओके, त्यानंतर बघा मित्रांनो या ठिकाणी नवी दिल्ली या राज्याबद्दल आपण थोडक्यात माहिती पाहूया. नवी दिल्लीची जी काही स्थापना आहे ही 1 नोव्हेंबर 1956 रोजी झाली आहे. या ठिकाणी सध्याचे जे काही मुख्यमंत्री आहेत ते म्हणजे रेखा गुप्ते, त्यानंतर राज्यपाल आहेत विनय कुमार, त्यानंतर याचे जे काही एकूण क्षेत्रफळ आहे ते आहे 1484 चौरस किमी. त्यानंतर या ठिकाणी जे काही महत्वाचे राष्ट्रीय उद्यान आहेत, पहिला आहे राष्ट्रीय वाल्मिकी, त्यानंतर राष्ट्रीय प्राणी, त्यानंतर असोला भट्टी अभयारण्य, त्यानंतर जी काही महत्वाची धरणे आहेत ती म्हणजे कृष्णनगर. ओके, पहा मित्रांनो या ठिकाणी जो काही आपला आजचा व्हिडिओ होता 23 सप्टेंबर विषयीच्या ज्या काही महत्वाच्या चालू घडामोडीवर आधारित प्रश्न होते हे आपण या ठिकाणी संपूर्ण पाहिले आहेत. तुम्हाला आपला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्स करून नक्कीच सांगायचंय. आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या YouTube चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. ओके, त्यानंतर मित्रांनो अजून महत्वाचं, तुम्हाला जर या PPT नोट्स पाहिजे असतील तर आपलं स्टडी विथ संदीप सर हे ऍप तुम्ही डाउनलोड करायचे. ओके मित्रांनो, कोणतं, स्टडी विथ संदीप सर हे ऍप गुगल स्टोर वरून जाऊन तुम्ही काय करायचंय मित्रांनो, डाउनलोड करून घ्यायचे. याच्यावर तुम्हाला याचा कोर्स, ओके, याचा कोर्स देखील मिळून जाईल मित्रांनो. आणि ह्या ज्या काही PDF नोट्स आहेत या देखील तुम्हाला तिथं प्रोव्हाइड केल्या जातील. ओके, आणि ऑल सब्जेक्ट आपल्या या संदीप सर अकॅडमी या चॅनलवर आपण सध्या चालू केले आहेत मित्रांनो. ओके, तर जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपलं हे व्हिडिओ सेशन शेअर करून द्यायचंय मित्रांनो, जेणेकरून दुसऱ्या विद्यार्थ्यांना देखील फायदा होईल. चला तर मग मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ फ्रेंड्स.